संदीपान भुमरे यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? त्यांनी सगळ्यात मोठी म्हणजे गद्दारी केली. इथं विकास काही झालेला नाही शैक्षणिक क्षेत्रात. वंश परंपरेने जर तुम्ही राजकारण करीत असाल तर मला वाटतं की वंश परंपराच घराणेशाही चालू आहे. नाही, बरोबर आहे ना. बँकेचं काम नाही हो, तोंड पाहून काम करते. पैठणचा विकास होऊ नये हो, पण आम्हाला बदल पाहिजे बाबा. PM किसानचे पैसे नाही आणि मुख्यमंत्री नमोदचे पण पैसे नाही येते. संदीपान भुमरे यांचं गड म्हणजे पैठण आणि आपण सध्या आहोत पैठण मध्ये. यंदाची निवडणूक ही स्पेशल आणि वेगळी याच्यासाठी ही आहे की पहिल्यांदा शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतरची ही पहिली विधानसभा निवडणूक आणि या निवडणुकीमध्ये जनतेचा कल काय असणार आहे. जनतेला गद्दार वर्सेस निष्ठावंत शिवसैनिक हा मुद्दा असणार आहे का? पाणी, स्वच्छ पाणी, शेतकऱ्यांचे मुद्दे, विकास आणि दारू हे मुद्दे महत्वाचे ठरणार आहेत का? याचा कल आपण जनतेकडूनच जाणून घेऊया. चला तर मग. गेल्या 25 वर्षांपासून संदीपान भुमरे इथून आमदार राहिलेत आणि यासोबतच मंत्री, पालकमंत्री, आता खासदार झाले आहेत. तर तुम्हाला असं वाटते का की इतके पद भेटूनही पैठणचा विकास करण्यात आलाय की नाही? विकास केलेला नाही त्याने आतापर्यंत. तुम्हाला सांगतो नुसतं पैसे कमवलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट का, मी शाखा प्रमुख 35 वर्षापासून शाखा प्रमुख आहे. 35 वर्षांची शाखा प्रमुख असल्यामुळे मी त्यांच्या संगच होतो. आजपर्यंत त्यांनी इकडे विकास केले नाही देशभरात कामाचे इतक्या दिवस. तुम्हाला वाटतं का की इतक्या वर्षांमध्ये सत्तेत राहून संदीपान भुमरे यांनी विकास केलाय पैठणचा? मध्यम विकास झाला. संदीपान भुमरे यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? त्यांनी सगळ्यात मोठी म्हणजे गद्दारी केली. पक्षाला जे निष्ठावंत शिवसैनिक आहे यांना वाऱ्यावर सोडलं आणि सगळ्यात मोठा म्हणजे उद्धव साहेबांना त्यांच्या विश्वासाला तडा दिला. त्यामुळे इथं ही पैठण विधानसभा आहे ही नक्कीच निष्ठावंतची जागा राहणार आणि हे लढणार. मनोज पेरेंबद्दल काय वाटतं? 100% निष्ठावंत शिवसैनिक म्हणून त्यांना पैठण तालुका स्वीकारणार. मॅडम, गेल्या 25 वर्षात भुमरे साहेबांनी एकही विकास काम केलेलं नाही. पालकमंत्री असताना सुद्धा त्यांनी पैठण तालुक्याचा कुठला विकास केला नाही किंवा कुठली शैक्षणिक संस्था किंवा शेतकऱ्यांसाठी असा एखादा मोठा प्रोजेक्ट आणला नाही. त्यामुळे पैठण तालुक्यातले लोक त्यांना काही पसंत करणार नाही. इथं विकास काही झालेला नाही शैक्षणिक क्षेत्रात. आमदार साहेब 25 वर्षापासून इथं आमदार आहेत, पण शिक्षण क्षेत्रात कुठलाही विकास नाही. MID कॉलेज नाही, काही नाही, काहीच नाही. फक्त दारूचे व्यवसाय मांडलेत त्यांनी. काही विकास नाही, काही नाही. ते नाही तर तुम्हाला दुसरे महाविकास आघाडीकडून जो उमेदवार असेल तो इथून निवडून येईल. फुल सपोर्ट महाविकास आघाडी. अजूनही काही लोक आहेत आपल्या सोबत. भुमरेंबद्दल काय वाटतं? नाही, 25-30 वर्षापासून सक्रिय आमदार आहे, पण तालुक्याचा म्हणावा असा विकास नाही ना. शैक्षणिक विकास नाही, शेतकऱ्याचे प्रश्न सुटलेले नाही किंवा पाण्याची काय सिच्युएशन? पाणी आता धरण पैठण तालुक्यात आहे, पण पूर्ण तालुका सिंचनात नाही ना. आज दुसऱ्या जिल्ह्याला, तालुक्याला त्याचा वापर झालेला आहे किंवा तालुक्याला प्रॉपर काय उपयोग आहे त्याचा? काहीच उपयोग नाही ना. ठराविक गाव आहे समजा धरण पट्ट्यातले, पण इतर जे इंटरेल जो एरिया आहे तालुक्यातला तिथं धरणाचं पाण्याचं काही नियोजन नाही ना आजपर्यंत. यासोबतच शेतकऱ्यांचा सगळ्यात मोठा प्रश्न काय आहे? महागाई. आज शेतीचं कोणतंही साहित्य घ्यायला गेलं तर खूप महाग झालेलं आहे आणि शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही. वेळेवर शेतकऱ्याला जे प्रश्न, शेतीला जायला रस्ते अजून परिपूर्ण तालुक्यात नाही. म्हणजे अशा अजून बऱ्याच प्रलंबित गोष्टी तालुक्यात. विलास बापू भुमरे, आता संदीपान भुमरे यांच्यानंतर त्यांचा मुलगा विलास बापू भुमरे जर हे उभे राहिले तर तुम्हाला त्याबद्दल काय वाटतं? नाही, जरी ते तर आता समजा त्यांचं एक ते उभं राहणारच समजा, त्याच्याबद्दल काही आम जनता आहे ते पक्ष प्रमुख काय पक्ष धरीन त्यांच्यासाठी काय ठरायचं ते. परंतु जनमत जे ते विकासाच्या मुद्द्यावर मतदान करणार आहे. नुसतं तुम्ही जरी समजा एक वंश परंपरेने जर तुम्ही राजकारण करीत असाल तर मला वाटतं की वंश परंपराच घराणेशाही चालू आहे. नाही, बरोबर आहे ना. काय चूक आहे त्याच्यात? आहे का? हे वाचा ना, मला वाचता नाही जाड नाही. मी तहसीलदार नाही आला, कोणीच नाही आलं पायाला. आपलं घर पडलं इतकं पाण्यात फोटो द्यायला तहसीलला. दिनापूरचं मी खनसे वाचा ना.
शिकलेलं नाही. अतिवृष्टीमुळे नुकसान झालं हा, इतकं पाणी कोणी पाहायला नाही आलं. मग अर्ज तहसीलला द्याला साऱ्याला कळलं, कोण नाही आला, तलटीन नाही आली पंचनाम्याला गरीबाच्या. इतकं पाणी मग आपल्या घरात घर बसलं, मेलं असतं एखादा माणूस मग ते दाखा ना, जाऊन द्या वर. एवढीच विनंती. साऱ्याला घरकुल ते देते, मला काय दिलं गरीब माणसाला एवढंच. आणि हे मपल्याचं काय चक्की का, हे बिल पहा ना, इतके 500 रुपये बिल टाकीचे. आम्ही शेतीत हे पायाला लागलेले तरी काम करतो. 500 रुपये रोजाना, 2000 रुपये 12 महिने झाले आले नाही. मारतो चक्रा, कामधंदे सोडून 500 रुपये बुडून. हा, शेतकरी मेले काही काही, आणि गरीब निश्चित चक्रा मारते. ये 100 रुपये दौडा पैठणला यायचं. बँकेचं काम नाही हो, तोंड पाहून काम करते. म्हणजे आता इथे सतत बदलेल तुम्हाला असं वाटतं का? हा, मग कोणाला वोट देणार? मनोज भाऊ आमचे प्यारे जिगरी दोस्त आहे. जसा शिवाजी महाराज तसा मोठा भाऊ मनोज भाऊ मपला. लय वेळेस मदत केलेली मला, एकच भाऊ द्याय ना ते दाखवर. आणि हे बिल राहून द्या तुमच्या पैसे. एवढं गरीबाची विनंती. माझा गट नंबर 107/2 शेती हे पातूर रोडला. तर जवळजवळ 6 महिने झाले मला PM किसानचे पैसे भेटले नाही आणि मोदीचे 2000 रुपये पण येत नाही. त्याच्यानंतर दुसऱ्या वेळेस मी तहसीलला ज्यावेळेस बोलणं करायला गेलो तर त्यावेळेस त्यांनी एक कॉन्ट्रॅक्ट बेसवर एक माणूस ठेवला होता त्या कामासाठी. त्याच्यानंतर ते ऑफिस त्यांनी जायकवाडीला हलवलं. आता लोक मी 10 ते 15 वेळेस चक्कर मारली पण माझा काही कोणतीही दखल घेतली नाही त्यांनी. शेवटी PM किसानचे पैसे नाही आणि नरेंद्र ते मुख्यमंत्री नमोदचे पण पैसे नाही येते. पैठणचा विकास होऊ नये हो, पण आम्हाला बदल पाहिजे बाबा. कम बरेच झाले ना आता, राजकारण घराणेशाही नाही पाहिजे, आम्हाला नवीन पाहिजे काहीतरी. प्रत्येकाच माणूस तोच आमदार, तोच खासदार, तोच मंत्री, हे नकोय. काहीतरी नवीन माणसाला होऊन द्या ना तुम्ही. हा, ते पण जे PM किसानचे पैसे आले 8 हप्ते आले, त्यानंतर आलेच नाही. आता कागदपत्र देऊन आलो. संदीपान भुमरेंबद्दल काय मत आहे? किंवा आता विलास बापू भुमरे हे आमदारकीसाठी उभे राहणार आहेत, तर त्यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे? भुमरे साहेब आले असते पण मुलांना नाही, आता दुसरा द्यायचा चान्स आहे. मतदार हवाय. हा, युथचं मत असं आहे का बाबा सध्या जॉब्सची वेकन्सीज आपल्या पैठण शहरामध्ये आहे का? एज्युकेशन सिस्टम कुठंच गेलाय? एज्युकेशनच्या बद्दल काय केलंय? इथले जे आमदार आहे व ते मंत्री राहिलेले आहे त्यांनी एज्युकेशन बद्दल काय केलं? DMIC बिडकीला येऊन थांबलेली आहे, तिथं प्रकल्प आले का? का बरं नाही आले? कंपन्या का बरं नाही येत आहे? ते त्याचं त्यांनी आढावा घेतला का बाबा? काय पैठणचे जे स्थानिक लोक आहेत ते स्थलांतरण करून कुठं बाहेर चाललंय जॉबसाठी, मुंबई पुणे पडताय. इथले युथ काय करणार बाबा? जॉबसाठी त्यांच्यासाठी काहीतरी पाहिजे. आणि मेडिकल कॉलेज नाहीये, ITI कॉलेज नाहीये आणि पाणी पण भरपूर घाण येतं इकडं. म्हणजे पब्लिक नाही का एवढं घाण पाणी, फिल्टर प्लांट नाहीये, काही नाहीये. आणखीन सध्या ह्या गोष्टीवर डेव्हलप नाही होत. अजूनही ह्या बेसिक मुद्द्यांवर भुमरेंनी काम नाही केलं. नाही गेलेलो कोणत्याच गोष्टीवर, मी नाव नाही घेऊ शकत, पण नाही का अशा बेसिक आपले जे सामान्य माणसाचे जे प्रश्न आहे ते नाहीये. मी आता हॉस्पिटल आहे आपलं गव्हर्नमेंट हॉस्पिटल, तिथं सुविधा नाही. एखादी बाईची डिलिव्हरी होत असली तर तिथं ऍडमिट नाही करत, डायरेक्ट घाटीला पाठवून देतात. म्हणजे एवढं मोठं शहर असताना सुद्धा बी खेड्यापाड्याच्या लोकांच्या माझ्या समोर मी नाही का रिक्षामध्ये डिलिव्हरी बघितलेली. म्हणजे गोरगरिबांचे नाही का दवाखान्यासाठी, इलाजासाठी हॉस्पिटलची चांगली सुविधा नाही आहे इथं. एवढं मोठं शहर आहे पण इथं मेडिकल साठी सगळ्यात गंभीर. म्हणजे पुढचा नेता कोण ठरू चांगला युवा बदल हवा? हा, बदल हवा ना, शहराचा बदल हवा आम्हाला. शहर मोठं झालं पाहिजे. तुम्हाला वाटतं का की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातला सगळ्यात महत्वाचा तालुका पैठण मानला जातो आणि गेल्या 25 वर्षांपासून भुमरे इथून निवडून येत आहेत, तर त्यांच्या कामांबद्दल काय सांगाल? मॅडम काही काम केलेलेच नाही त्यांनी. तुम्ही येताना बघितलं असता छत्रपती संभाजीनगर ते पैठण रस्ता कामाचा कालावधी 2 महिन्यासाठी माहितला होता. आता जवळजवळ 2 ते 3 वर्ष झाली, काडी मात्र काम झालेलं नाहीये. जे 25 वर्षापासून आमदार राहिलेले आहेत, इव्हन पालकमंत्री पण राहिले, त्यांनी फक्त आणि फक्त बाटले दुकान उघडले, काही विकास केलेला. निष्ठावंत म्हणून मी एकच सांगेन, पैठण तालुक्याचा आमदार हा मनोज पाटील पेरे असावा. 2 वर्षापूर्वी ज्यावेळेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा ज्या घराला चौकट असते तसा उमरा या 40 भामट्यानं चोरला होता, त्यावेळेस उमरा म्हणून पूर्ण पैलवान म्हणून तेल लावून उभा राहिलेला असेल, पैठण तालुक्याची ओळख जर दाखवण्यात असेल
त्यावेळेस मनोज पाटील पेरे हे सक्षम ठामपणे उभे होते आणि त्याच उदाहरण आज जिवंत उदाहरण जर असेल ती ही भव्य रॅली ह्या एका माणसाच्या पाठीमागं सर्वजण आम्ही शिवसैनिक म्हणून मनोज पाटील पेरे यांच्या पाठीमागे आहे आणि कायमस्वरूपी राहणार याचा बदल येणाऱ्या विधानसभेत तुम्हाला निश्चित दिसून येईल. निष्ठावंत म्हणून मनोज भाऊ पेरले आमदारची टिकीट फायनल आहे. हो 100%. पैठण तालुक्याचे भावी आमदार म्हणून मनोज भाऊ पेरे हे कडवट हिंदू निष्ठावंत शिवसेना म्हणून ओळखणारे एक भावी आमदार म्हणून त्यांना तिकीट देणे हे आम्हाला असं वाटतं. तर अशा प्रकारे एकूणच सगळ्यांना बदल हवाय, स्वच्छ पाणी हवंय, महत्वाचं म्हणजे निष्ठावंत शिवसैनिक म्हणजेच गद्दारीचा लागलेला टॅग हा एक महत्वाचा रोल प्ले करताना दिसत आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये. कॅमेरामॅन निखिल सोबत मोहिनी, पैठण.